वे विला। आपण जेव्हा हॉलिडेजसाठी एखाद्या गावाचं डेस्टिनेशन निवडतो तेव्हा मुळातच आपल्याला त्या गावाचा फील हवा असतो, तो निवांतपणा हवा असतो, ती शांतता अनुभवायची असते। म्हणूनच अशा ठिकाणी गेल्यावर आपण छोटेखानी कॉटेजेस किंवा एखादा प्रायव्हेट विला शोधत असतो। असाच एक विला आपण आजच्या एपिसोडमध्ये एक्सप्लोर करणार आहोत। चला बघूया। हॅलो, मी ज्योती। एपिसोड सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार, तुम्ही या सिरीजला देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल। तुमचं सुद्धा अलिबाग किंवा आजूबाजूच्या गावामध्ये जर हॉटेल किंवा कॉटेज स्टे ऑप्शन असेल तर स्क्रीनवर जो नंबर येतोय त्यावर आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सुद्धा प्रॉपर्टी खूप छान रीतीने एक्सप्लोअर करा। आज आपण हॉलिडेज इन अलिबागच्या आजच्या एपिसोडमध्ये आलोय नागाव रायवाडी बीच पासून अगदीच वॉकेबल डिस्टन्स असलेल्या सी वे विला या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये। नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, सी वे अर्थात समुद्राकडे जाणाऱ्या वाटेवर हा सुंदरसा विला आहे। विलाच्या आजूबाजूला चिरांचं बांधकाम असलेल्या भिंती आहेत, त्यामुळे कोकणात आल्याचा फील तर येतोच, शिवाय आतलं वातावरण सुद्धा थंडगार आणि आल्हाददायक आहे। आतमध्ये आल्यानंतर प्रशस्त अशा रूम्स आहेत आणि इथे आल्यानंतर ना इथला लुक अगदी अँटिक आहे, खूप सुंदर असा लुक आहे, त्यामुळे त्या विलाचा वेगळेपणा तिथे जाणवतो। आतमध्ये आल्यानंतरच खूप रिफ्रेशिंग वाटतं आणि तुम्हाला या विलाचा सुंदरसा आनंद घेता येतो। विलामध्ये प्रवेश केल्यावर एक सुंदर हॉल आपलं स्वागत करतो। कमालीचा अँटिक लुक, सिंपल पण कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट, मोठमोठ्या विंडोज आणि मनोरंजनासाठी एक टीव्ही युनिट, असं सुटसुटीत पण नेटकं रूप आपल्याला इम्प्रेस करतं। विलाला एकूण 3 शब्दशः प्रशस्त अशा बेडरूम्स आहेत। अटॅच्ड आणि वेल इक्विप्ड बाथरूम्स आहेत। टीव्ही, एसी, फ्री वायफाय हे सगळं तर आहेच, पण वरच्या बेडरूमला खरंच अक्षरशः मोठी अशी बाल्कनी कम टेरेस आहे, जिथे गेल्यानंतर आपण खरंच या विलाच्या अगदी प्रेमात पडतो। प्रायव्हेट विला असल्यामुळे तुम्ही तुमचा वेळ हवा तसा स्पेंड करू शकता, जशी आता मी बसली सुंदरशा या छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये पाय टाकून निवांत बसता आले। मला दिसतंय समोर दगडांचा एक छोटंसं फाउंटन आहे, शिवाय आजूबाजूला बघताय तुम्ही लॉन आहे, इतकं सुंदर वातावरण आहे, कारण फुलांची खूप सारी झाडं इथे लावली आहेत आणि एक छोटीशी बाग सुद्धा आहे। आणि या बागेतच एक गॅझिबो आहे, जिथे तुम्ही संध्याकाळची चहा कॉफी घ्यायला, सकाळी नाश्ता करायला आणि हा सुंदर निसर्ग अनुभवायला बसू शकता। नागावमध्ये आल्यावर समुद्राची तर मजा आपण घेतोच, पण याशिवाय उरलेल्या वेळामध्ये इतरही बऱ्याच गोष्टी आपण ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे इथे करू शकतो। रात्रीच्या वेळी शेकोटी, बार्बिक्यू, पोपटीची सुद्धा तुम्ही मजा घेऊ शकता। याशिवाय नागाव आहे, ताजे मासे मिळतात, त्यामुळे इथे किचनमध्ये तुम्हाला व्हेज नॉन व्हेज अशा दोन्ही प्रकारचं जेवण ऑर्डर प्रमाणे करून मिळतं, पण त्यासाठी बुकिंगच्या वेळी तुम्हाला ती ऑर्डर आधी सांगावी लागते। सो तुम्हाला हा विला आवडला असेल आणि बुकिंग करायची असेल तर बुकिंगच्या सगळ्या डिटेल्स खाली स्क्रीनवर लिहिलेल्या आहेत, त्या आत्ताच नोट डाऊन करा। तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की कळवा। एपिसोडला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचू दे, ज्या निमित्तानं आपण अलिबाग, नागाव आणि अलिबागच्या सराउंडिंगचा पूर्ण परिसर एक्सप्लोर करू शकतो, जास्तीत जास्त होमस्टेजचे ऑप्शन इतरांपर्यंत पोहोचवू शकतो। आणि त्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागणार आहे हॉलिडेज ही अलिबाग ही सिरीज। भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये। बाय।